परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये शिवसेना हा विरोधक म्हणून किती महत्त्वाचा वाटतो तुम्हाला? शिवसेना म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तर आमच्याच बरोबर आहे. बरं. आणि 1997 ते 2022 हे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना होती त्या शिवसेनेचं अबाधित किंवा कंटिन्युअस अशा प्रकारचं 25 वर्षाचं त्यांनी ते राज्य केलं मुंबईच्या महानगरपालिकेवर. आणि त्या 25 वर्षामध्ये या देशामध्ये झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचे बदल हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले. त्यामध्ये अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, CCTV सर्व्हेलन्स प्रोजेक्ट असेल किंवा BDD चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर देणं असेल, ही सगळी कामं गेल्या 11 वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाण्याच्या अगोदर 3 लाख कोटींच्या भ्रष्टाचारावर येऊयात. या 25 वर्षामध्ये साधारण 22 वर्ष किंवा 20 वर्ष तुम्ही सत्तेचा वाटेकरी होतात की शिवसेनेच्या? मग त्या 3 लाख कोटीच्या घोटाळ्यात तुम्ही पण वाटेकरी ठराल? ज्या 25 वर्षामध्ये 97 ते 2022 या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कधीच नव्हता. बरं. भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कधीच नव्हता. आणि जे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात ते एक्झिक्युटिव्ह पॉवर मुंबई कॉर्पोरेशनमध्ये हे कमिशनरकडे असतात आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनकडे असतात. त्यामुळे कुठलाही प्रस्ताव आला स्टँडिंग कमिटीत पारित होतो, त्याच्यानंतर तो हाऊसमध्ये होतो, हाऊसचा चेअरमन हा महापौर असतो आणि मग ती फाईल कमिशनरच्या साईन करता जाते. त्यामुळे या सगळ्या डिसायसिव्ह जे काही पोझिशन्स आहेत या डिसायसिव्ह पोझिशन्समध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच नव्हता. आणि त्यामुळे पूर्णपणे स्टँडिंग कमिटी ही उद्धव ठाकरे चालवायचे आणि महापौरालाही इन्स्ट्रक्शन्स उद्धव ठाकरेच द्यायचे. पण आयुक्त तर मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतात. मग त्याच्यामध्ये बरोबर आहे, आयुक्त मुख्यमंत्री. 97 ते 2014 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री आमचे नव्हतेच. आणि त्यामुळे पण तरी मुख्यमंत्र्यांना जरी आयुक्त रिपोर्ट करत असतील तरी एक कॉर्पोरेशनमध्ये जी इलेक्टेड पॉलिटिकल लिडरशिप आहे, राजकीय नेतृत्व आहे, जे निवडून आलेलं आहे, त्या राजकीय निवडून आलेल्या नेतृत्वाला कुठलेही आयुक्त महानगरपालिकेचे उत्तरदायी असतात. आणि त्यामुळे वरद हस्त कोणाचा? तर कॉर्पोरेशनमध्ये ज्यांची राजकीय नेतृत्व आहे त्यांचं वरद असतं. त्यामुळे कॉर्पोरेशनला दिशा देणं, कॉर्पोरेशनला डायरेक्शन देणं आणि विजन देणं हे त्या ठिकाणी निवडून आलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्याचं काम असतं. आणि ते 25 वर्षामध्ये विजनलेस आणि नॉन ट्रान्सपरंट भ्रष्टाचार आणि त्याच्यामध्ये विजन नसलेलं नेतृत्व त्या ठिकाणी होतं. म्हणून आपण गेल्या 11 वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत जो विकास झाला तशा प्रकारचा विकास मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होताना आपला दिसला नाही. आणि भविष्यामध्ये तशा प्रकारचा विकास हा महापालिकेच्या माध्यमातून व्हावा, महापालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, मुंबईचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर मुंबईची सुरक्षा सुद्धा अबाधित राहावी, याकरता हे चॅलेंजेस येणाऱ्या काळातले समोरचे चॅलेंजेस आहेत. अगदी मुळात भ्रष्टाचार झाला अशा स्वरूपाचा एकीकडे दावा केला जात असताना दुसरीकडे शिवसेना दावा करते की मधल्या काळामध्ये ज्या आयुक्तांची सत्ता आहे महापालिकेवर, जे फिक्स डिपॉझिट होते त्यातला खूप मोठी अमाऊंट साधारण 5-7 हजार कोटी रुपये जे आहेत ते बँकेतून काढले आणि खर्च करून टाकले. आणि यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. मग फर्निचर, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा तुमच्या काळात झाला असा एक आरोप होतोय. इतकाच नाही तर डांबरीकरणाच्या ऐवजी कॉन्क्रिटीकरण करण्याचा रस्त्याचा जो निर्णय झाला तो भ्रष्टाचाराचा आरोप झाला. हा जो आरोप होतोय त्याकडे तुम्ही कसं बघता? बघा, 90,000 कोटींच्या साधारणतः ठेवी या कॉर्पोरेशनच्या आहेत. अगदी हा पैसा कोणाचा आहे? मुंबईकरांचा पैसा आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांचा पैसा त्या ठेवींपैकी 1-2% जर मुंबईकरांना सेवा सुविधा देण्यासाठी वापरला तर त्यात गैर काय? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की ह्यांनी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, ह्यांनी 21,000 कोटी रुपये मुंबई शहराच्या रस्त्यावरती खर्च केले. पण मुंबई शहरामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अजूनही आपल्याला कळत नाही. त्यामुळे याला कुठेतरी डिसायसिव्ह लॉंग टर्म सोल्युशन मिळावं म्हणून CC रोड करण्याचा निर्णय हा राज्य शासनाने महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगितला. याच्यावरती CC रोड विथ डक्ट विथ युटिलिटी कॉरिडोर्स हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला. आणि CC रोडची कामं ही प्रगतीपथावरती आहेत. आणि त्यामुळे STPचं टेंडर निघालं. मुंबई शहरामध्ये नदी नाल्यातून वाहणारा सगळा जो गाळ आहे तो समुद्रामध्ये डायरेक्टली विदाऊट बिंग ट्रीटेड डिस्चार्ज होतो. त्यामुळे मुंबई शहरामध्ये 25 वर्षात STP प्लांट नाही लावू शकले.
त्या एसटीपीचं टेंडर महापालिकेच्या गेल्या 3 वर्षाच्या ऍडमिनिस्ट्रेटरच्या त्या कालावधीमध्ये देण्यात आलं. तर मधल्या काळात वरळीला जो एसटीपीचा प्रकल्प लागला तो काय होता? नाही, मुंबई शहरामध्ये 7 एसटीपी प्रोजेक्ट हे प्रलंबित होते, बरं. हे प्रपोज्ड होते आणि त्या 7 एसटीपी प्रोजेक्टसाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी हे आदेश दिले होते. त्याचे डिस्चार्ज स्टँडर्ड जे ठरले नव्हते. बरं. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी दिल्लीत जाऊन डिस्चार्ज स्टँडर्डचा डिफाईन करून त्याच्यानंतर गेल्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये कॉर्पोरेशनला ती सगळी प्रक्रिया सुटसुटीत करून दिली आणि टेंडर काढायला सांगितलं. आणि त्यामुळे जे इतक्या वर्षापासून जे एसटीपी प्लांट प्रलंबित होते ते गेल्या 3 वर्षामध्ये टेंडर देण्याचं काम हे कॉर्पोरेशनने केलं. गुड. 2005चा जो मुंबई पाण्यात बुडाली, अत्यंत मोठ्या स्वरूपात पाऊस झाला, मुंबई पाण्यात बुडाली आणि त्यानंतर मग मुंबईचा प्रश्न आवासून समोर आले, देशासमोर पण आले आणि त्यानंतर अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले, पण ते पूर्णत्वाला आले नाही. निश्चितपणे जे काम होणं अपेक्षित होतं ते पूर्णत्वाला आलं नाही, हे तर आपण मान्य केलं पाहिजे. मधल्या काळामध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर 2014 नंतर मुंबईमध्ये सर्वात मोठा बदल जो दिसला तो इन्फ्रास्ट्रक्चरचा दिसला आणि त्यासाठी भाजपला क्रेडिट दिलं पाहिजे. अगदी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना नाही. मेट्रो ज्या होत नव्हत्या त्या तुमच्या काळात पूर्ण झाल्या, पण जे प्रकल्प झाले, आता तुम्ही कोस्टल वेचंही सांगतात, शिवसेना म्हणते कोस्टल तर आम्ही मंजूर केला, डीपी आम्ही मंजूर केला, त्याचा खर्च महापालिकेनं केला, महापालिकेचा प्रकल्प तुम्ही क्रेडिट कसं घेतात? मग ते अमिताभ बच्चन टाकतात त्यावेळेला भाजप म्हणते आमचं आहे, शिवसेना म्हणते आमचं आहे. 1997 ते 2014 पर्यंत त्या कालावधीमध्ये का कोस्टल रोड झाला नाही? किंवा कोस्टल रोडची संकल्पना पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मांडली होती. स्वतःच्या सरकारकडनं एकही एन्व्हायरमेंटची परवानगी केंद्र सरकारकडनं ते आणू शकले नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदीजींनी पहिल्या त्यांच्या 100 टार्गेट प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट आणला. देवेंद्रजींनी सगळी परवानग्या आणल्या, मग त्या ठिकाणी टेंडर काढण्यात आलं आणि देवेंद्रजींनीच भूमिपूजन केलं, देवेंद्रजींनीच उद्घाटन केलं. आणि त्यामुळे ह्या ज्या काही गप्पा आहेत त्यांच्या, ते ह्यांची जी सत्ता होती 25 वर्षात त्यावेळेला का नाही झालं, हा आमचा सवाल आहे ना. एसटीपीचे प्लांट त्यावेळेला का नाही झाले, हा आमचा सवाल आहे ना. पण याच्याचबरोबर आणखी ते न होण्याचं कारण हे की यांचं लक्ष फक्त दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगवर असायचं आणि मुंबईकरांना कशा प्रकारच्या सेवा सुविधा द्यायच्या आहेत, विकास उन्नती प्रगती करायची याच्यावर यांचं लक्ष नव्हतं. दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या टक्केवारीवर यांचं लक्ष होतं. अगदी मुंबई महानगरपालिकेमध्ये टक्केवारी घेतली जाते याला कोणीही म्हणजे नाकारू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि स्थायी समितीमध्ये कशा स्वरूपात किती टक्क्याची ही सगळी देवाणघेवाण होते हे जगजाहीर आहे आणि त्यामुळे त्याची शिक्षा ही योग्य पद्धतीने मतदार देत आलेला आहे प्रत्येक राजकीय पक्षाला. मुळात या परिस्थितीत तुम्ही बीडीडीचं म्हणता, त्या NM जोशी मार्गवर बीडीडी चाळी पाडल्या आणि तिथे नव्या इमारती उभ्या राहिल्या. आता शिवसेना म्हणते त्यावेळेला गृहनिर्माण मंत्री होते जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, त्यांच्या काळामध्ये मुळात हा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून करायचा असा निर्णय झाला. हा प्रकल्प तुमचा नव्हताच, मुळात तो शिवसेनेचा प्रकल्प आहे असा जो दावा केला जातो त्यावर तुमचं काय? नाही, त्यांनी काय त्यांना दावे करायचे ते दावा करू शकतात. त्यांनी असाही दावा करावा की मेट्रोही त्यांनीच बांधली, अटल सेतूही त्यांनीच बांधला किंवा सीसीटीव्ही मुंबई शहरात सुद्धा उद्धव ठाकरेंनीच लावलेत, त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा उद्धव ठाकरेंनीच मिळवून दिला. अशा प्रकारचे दावे ते सगळे करू शकतात, त्यांचे दावे त्यांना लखलाभ. परंतु सामान्य मुंबईकरांना हे माहिती आहे की गेल्या 11 वर्षामध्ये या सेवा सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यांना कोणी पोहोचवल्या हे मराठी माणसाला माहिती आहे, मुंबईकरांना माहिती आहे. आणि याचं जे उत्तर आहे ना ते पुढच्या 4 महिन्यांमध्येच मुंबईकर त्यांना देणार आहे. अगदी मराठी माणसाचा मुद्दा निघाला म्हणून मुळात भाजप मराठी विरुद्ध हिंदी हा वाद करून आपली राजकीय पोळी भाजू इच्छिते मुंबईमध्ये, असा एक आरोप भाजपवर केला जातो. तुम्ही आता मुंबईचे अध्यक्ष असाल, काय स्ट्रॅटेजी? नाही, अजिबात नाही. असं आहे, मुंबईची भाषा ही मराठीच आहे आणि मुंबईमध्ये राहणारा कुठलाही व्यक्ती तो देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आला का न असो आणि तो मुंबईत राहतो, मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून राहतो, मराठी भाषा बोलतो, तो सगळे मराठीच आहेत असं आम्ही मानतो. आणि त्यामुळे हे असं आहे की दर 5 वर्षांनी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6-8 महिने आधी हे अशा प्रकारचे मराठीचे मुद्दे पुढे करायचे. परंतु असं आहे, आता ह्यांच्या ह्या सगळ्या षडयंत्रांना कोणी बळी पडणार नाही, कारण खऱ्या अर्थानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मिळवून दिला.
मराठी माणसाला विडीटी चाळीतलं घर हे देवेंद्रजींनी करून दिलं. त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टी सोबतच आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीलाच आशीर्वाद देईल. चला, मान्य आहे की मराठी माणूस तुमच्याबरोबर आहे. मधल्या काळामध्ये वाद झाला मुंबईमध्ये खूप मोठा, मग तो ठाण्यात पाहायला मिळाला, तो मग नाशिकला बघायला मिळाला, तो पुण्यात पण बघायला मिळाला. मुळात जे अमराठी भाषिक बाहेरून कामाच्या निमित्तानं मुंबईत आलेत, भाईंदरमध्ये आपण मोठा मोर्चाही बघितला स्थानिकांचा. या परिस्थितीत मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करून घ्या, उखाडलं जे उखाडणं आहे, अशा स्वरूपाच्या अशी भाषा करणाऱ्या हिंदी भाषिकांना मुळात भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून तुमचा पवित्रा काय असेल? हे बघा, असं एखाद्या माणसानी जर काही चुकीचं केलं म्हणजे ते संपूर्ण समाजाचं मत आहे असं मानण्याचं काही कारण नाही. असे फ्रिंज एलिमेंट्स असतातच आणि त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. त्याच्यातनं एखादं कोणी काही आपलं मत व्यक्त करत असेल किंवा खोडसारपणाने जर कोणी अशा प्रकारची कॉमेंट केली असेल तर त्याकडे काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही. मुंबईची भाषा ही मराठीच आहे. मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती तो देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं आला असेल, मराठी भाषा बोलत असेल तर तो मराठीच आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, मराठी माणसाचं मन हे समुद्रा इतका अथांग आणि आकाशा इतका मोठा आहे आणि त्यामुळे अशा मारामाऱ्या करून मराठी माणसाला बदनाम करण्याचं कारस्थान काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता करत आहेत. परंतु मराठी माणूस अशा प्रकारच्या भूलतापांना अजिबात बळी पडणार नाही. निश्चितच मराठी माणसाचं मन हे समुद्रासारखं आहे. फक्त कचरा टाकण्याचा जो राजकीय पक्ष सातत्यानं प्रयत्न करता तो टाकला जाऊ नये एवढीच अपेक्षा असते. समुद्र फेकून देतो वेळ आली की कचऱ्याला बाहेर, तसं फेकून दिल तो त्या राजकारण्यांना. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एखादी व्यापारी उठतो आणि तोही म्हणतो की मैं 30 साल से रह रहा हूं यहाँ पर, नहीं बोलूंगा, जाओ जो उखाडले ना उखाडलो, तो 30 वर्ष राहतो, 1000 कोटी कमवतो आणि तो हिंदीवर ज्या स्वरूपाने धमकावल्याच्या भाषेतून बोलतो आणि मराठी माणसाला चॅलेंज करतो किंवा एखाद्या मराठी नेत्याला चॅलेंज करतो, तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, कितपत योग्य आहे? अजिबात योग्य नाही. परंतु एखाद्या माणसाने 100 एखाद्या माणसाने अशा प्रकारची काही गोष्ट केली तर संपूर्ण तो समाजात तसा आहे किंवा या सगळ्यांचंच मत असं आहे असं मानण्याचं काही कारण नाही. आणि अशा प्रकारे जर कोण कायदा हातात घेणार असेल तर कायद्याच्या अधीन राहून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. तुम्ही भाईंदर बाजूचं शहर आहे, मुंबईवर खूप परिणाम करतं. खूप कर्मचारी वर्ग तिथून येतो मुंबईमध्ये आणि फक्त 12-15%, 18%पर्यंतचा मराठी माणूस या शहरामध्ये उरलेला आहे. उरलेला सगळा परप्रांतीय. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे मोर्चा निघतो आणि तोही मराठी भाषेच्या सक्तीच्या विरोधात. कितपत योग्य आहे असा मोर्चा काढणं, आणि तेही तुमच्याच पक्षाचे आमदार जे आहेत त्याला पाठिंबा देतात, अशा स्वरूपाचं चित्र तयार होतं. कितपत योग्य आहे मतांचं असं राजकारण करणं? असं आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की दरवेळेला कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या आधीच 60 महिने अशा प्रकारची चित्र का निर्माण होतात. त्यामुळे कुणी आता हे काय स्टिरियोटाईप झालेलं आहे. बरं, याच्यात आता काही नाविन्य उरलं नाहीये. आणि 25 वर्ष आपण राज्य करूनही आपल्याला दाखवण्यासारखं काही नाही. तुम्ही मला विचारलं, मला शोकेस करायला 10 गोष्टी आहेत. मी तुम्हाला मेट्रो दाखवतो, कोस्टल रोड दाखवतो, मी तुम्हाला बीडीडी चाळ दाखवतो, मी अजून 10 गोष्टी दाखवतो. ह्यांनी दाखवा ना ह्यांनी काय केलंय. किंवा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये किती मराठी तरुणांना त्यांनी एंटरप्रेन्योर केलं, उद्योजक केलं, कंत्राटदार केलं, एकही नाही. व तिथे यांचं मराठीचं प्रेम येत नाही. तुम्हाला महापालिकेची सत्ता मिळाली तर तुम्ही मराठी उद्योजकांना आणि कंत्राटदारांना कंत्राट द्याल? नक्कीच देऊ. किती टक्के आणि द्याल? नाही, तो मुद्दा जो आहे तो नंतर निवडणुकीच्या नंतर किती % देऊ, काय देऊ वगैरे ते नंतर बघता येईल. परंतु मी जे बोलतोय ते फॅक्ट्सच्या आधारावर बोलतोय. ज्या वेळेला 2014 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून अनेक मराठी तरुणांना या ठिकाणी एंटरप्रेन्योर किंवा उद्योजक करण्याकरता सरकारने पाठबळ दिलं. आणि त्यामुळे हे आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारमध्ये असतानाही केलेलं आहे. आणि महापालिकेमध्ये आल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी आम्ही मराठी तरुणांना त्या ठिकाणी उद्योजक होण्याकरता पाठबळ देऊ. ठेकेदार मुंबई महानगरपालिकेतला सगळ्याचा सगळा एका विशिष्ट राज्यातून येतो, एका शहरातून येतो. 90% वर तो जवळजवळ लागेबांधे असलेला आणि एकाच कुटुंबाशी निगडीत असतो. तो 25 वर्ष 30 वर्ष सगळे कंत्राट 22,000 कोटीच्या महानगरपालिकेची उचलत असतो. मराठी माणसाला तिथे घुसायलाही मिळत नाही. मराठी माणसाचं राज्य असताना भाजप म्हणून तुम्ही आश्वासन द्याल का की त्या ठेकेदारीला तुम्ही मोडून काढाल म्हणून? हे बघा, ठेकेदाराच्या कामावरनं आणि त्याच्या क्रेडिबिलिटीवरनं या ठिकाणी त्याचा मोजमाप झाला पाहिजे. त्यामुळे कुणाच्याही भाषे किंवा समाजाच्या आधारावर त्या कंपनीचा मोजमाप होता कामा नये. परंतु आमचा हाच प्रश्न आहे की आपण जसं म्हणालात
तसं टक्केवारी घेण्याकरता हे ना सगळे चालतात आणि गप्पा ह्या मराठीच्या करतात आणि स्वतःची मुलं जर्मन शिकतात, फ्रेंच शिकतात, आम्हाला सांगतात म्हणजे हिंदी शिकायची नाही पण जर्मन आणि फ्रेंच शिकलेलं चालतं. आणि त्यामुळे हे सगळं दुटप्पीपणाचं हे सगळं धोरण आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मराठी तरुणांना काम देण्याकरता हे कुठली पॉलिसी आणणार नाहीत का टक्केवारी ज्यांच्याकडनं मिळते त्यांना कामं देणार. त्यामुळे ही दुटप्पी यांची भूमिका ही आता एक्सपोज झालेली आहे. पण मला तुम्ही एक सांगा, महानगरपालिकेचं काम आहे का रोजगार उपलब्ध करून देणं, की राज्य सरकारचं काम आहे रोजगार उपलब्ध करून देणं? महानगरपालिका ही शहराची नागरी सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था आहे. तिचं रोजगार उपलब्ध करून देणं हे जबाबदारीत येतं का? नाही, त्यांच्या त्या जबाबदारीत येत नाही. परंतु किमान आपण स्वतःला मराठी माणसाचे तारणकर्ते समजता आणि एवढं तुमचं मराठीचं प्रेम आहे की तुम्ही तुमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायला घातलं किंवा तुमची मुलं जर्मन आणि फ्रेंच शाळेमध्ये शिकली, एवढं तुमचं मराठीचं प्रेम ओतू चाललंय तर मराठी तरुणांना बळकट करण्याकरता, कारण शेवटी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. पण हे विसरले बाळासाहेबांचे विचार, मराठी माणसाला न्याय देण्याचेही विचार विसरले आणि हिंदुत्वालाही तिलांजली दिली. सातत्यानं आरोप होतोय शिवसेनेवर, मुळात मराठी माणसाला योग्य तो न्याय शिवसेना देऊ शकलेली नाही. मुळात शिवसेनेनं काय केलं असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो आणि शिवसेना त्याला समर्पक असं उत्तर देऊ शकत नाही. हाच मूळ शिवसेनेसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळे साहजिक एक मोठं चॅलेंज असणार आहे शिवसेनेसाठी म्हणून उद्धव ठाकरेंच्या. 2 ठाकरे पण एकत्र आलेत यावेळेला. बघा, ह्या निवडणुकीमध्ये कोण एकत्र आलंय आणि कोण एकत्र आलं नाहीये ह्याला महत्व नाहीये. मुंबईकरांची सेवा कोणी केली, मुंबईकरांना कोस्टल रोड कोणी दिला, अटल सेतू कोणी दिला, किंवा मराठी माणसाला बीडीडी चाळीत घर कोणी दिलं, किंवा ज्या वेळेला इतर लोक घरामध्ये स्वतःला वाघ समजणारे बिळामध्ये बसले होते लपून कोविडच्या काळामध्ये, त्यावेळेला जमिनीवरती उतरून मुंबईकरांची सेवा कोणी केली, त्यावेळेला ऑनलाईन कोण होतं आणि ऑन ग्राउंड कोण होतं, या गोष्टीला महत्व आहे. नाही, पण ते सातत्यानं म्हणतात, तुम्ही जे सातत्यानं म्हणतात ते मातोश्री बिळात घुसून बसला होता, त्यांना जो दुर्धर आजार झाला होता त्या काळातला, ते अनेक काळ बेड रिडन होते, मसल्स लूज झालेली होती, अशा परिस्थितीत माणूस उठूही शकत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात की त्यांनी रस्त्यावर येऊन काम करायला हवं होतं, ते शक्य झालं असतं का? हा जो एक आरोप केला जातो त्याला अशा स्वरूपात उत्तर दिलं जातं. बघा, कोणाच्याही आजारी असतील तर त्यांनी उतरलं पाहिजे अशी अजिबात अपेक्षा नाही. परंतु बाकी इतर नेते होते, अगदी खरं, युवा नेते होते, युवराज होते, मग ते कुठे होते? आणि त्यामुळे कोविड केअर सेंटर ज्या वेळेला स्थापन होत होतं नेस्कोच्या वरळीला, ते स्थापन झाल्याचे 1 दिवस आधी तिकडे आले, ओपन म्हणजे व्हेकंट कोविड केअर सेंटरचा फोटो काढला, सेंटर चालू झाल्यावर एकदाही आले नाहीत. आणि त्यामुळे हे जे घरात बसून होते ना, आम्ही त्यांच्याबद्दल बोलतोय. अगदी खरं आहे. मुळात शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागेल. मुळात शिवसेनेची ओळखच रस्त्यावरची आहे आणि रस्त्यावर जर तुमचं काम उरलं नाही तर तुमची ओळखही उरणार नाही. मग रस्त्यावरची जी सत्ता मिळवायची आहे तीही तुम्हाला मिळवता येणार नाही आणि त्यामुळे फक्त टी व्हीवरून बोलून होणार नाही, हे निश्चित आहे. तुम्ही तयारीला लागला आहे, आता पक्षाची बैठक होती आहे आणि एक अजेंडा फिक्स होतोय. काय कार्यक्रम? हे उद्या विजय संकल्प मेळावा आणि ज्याला मुख्य वक्ते आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, या ठिकाणी आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अशा प्रकारची एक कॅम्पेन आम्ही लॉन्च करतोय की मुंबईकरांपर्यंत जाऊन आपल्या स्वप्नातली मुंबई कशी असली पाहिजे, त्या मुंबईच्या शहराच्या विकासाकरता सूचना हे आम्ही मागवतोय. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मुंबईकरांच्या दरवाजावरती जाईल आणि त्या सूचना जमा करेल आणि त्याच्यातनं भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा तयार होईल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या व्हिजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मुंबईचा महापौर, मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षा हे दोन्ही मुद्दे आम्ही घेऊन पुढे चाललो आहोत. मधल्या काळामध्ये ते वचननामा देण्याची पद्धत थोडी बंद झाली होती, तुम्ही परत सुरू कराल म्हणजे मुंबईमध्ये? नाही, वचननामा अनेक दिले गेले होते परंतु त्याची पूर्तता झाली नव्हती. बरं. आणि त्यामुळे मुंबईकरांच्या मनात काय हे पहिलं आम्ही जाणून घेऊ, त्या सूचना मागू आणि त्या सूचनांच्या आधारावरती मुंबईकरांचा जाहीरनामा हा आम्ही तयार करू. अगदी. मुंबईकरांना तुमचा जाहीरनामा तयार होणार आहे आणि तो प्रत्येक राजकीय पक्ष तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिलं पाऊल भाजपने टाकलेलं आहे. मुळात तुम्हाला काय हवं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि सत्ता कुणाची हवी तेही ठरवायचं आहे. विकासाला मत द्यायचं, वादाला मत द्यायचं, धर्माला मत द्यायचं, हा तुमचा निर्णय आहे.
पण परिणामही त्याचे तुमच्यावरच असणार आहे, तुमच्या जगण्यावर असणार आहेत आणि रेल्वेत मरणही तुमचंच असणार आहे. त्यामुळे निर्णय तुम्ही घ्यायचा. तुम्हाला शुभेच्छा येत्या काळात मुंबईसाठी पण. धन्यवाद. थँक्यू.